करणीयमेत्त सुत्त। करणीयमत्थ कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमेच सक्को उजुच सुजुच सुवचोच समुदु अनतिमानी संतुंसकोच सुभरोच अपकिच्चोच चल्लहुकौन्तिं संतीन्द्रियोच निपकोच अपगभ्भो कुलेषु अननुगिद्धों न च खुदं समाचरे किंचि येन विन्युपरे उपवदेयुं सुखिनो वा खेमिनो हन्तु सब्बे सता भवन्तु सुखितत्तं एकिञ्चिपानभूतत्थि तसावाथावरा वा अनवशेषं दीघा वा महन्ता वा मज्जिमारस्सकानुकतुलां दिट्ठा वा एव अदिट्ठां एष दूरे वसन्ति अविदूरे भूता वा सम्भवेसि वां सब्बे सत्ता भवन्तु सुखितत्तं न परो परं निकुबेथ नातिमन्येथ कत्तचिनं कञ्चिं व्यारोसनापटिघसन्यां नान्यमन्यस्य दुःखमिच्छय्यं माता यथा नियं पुत्रं आयुषा एकपुत्रं मनुरक्षें एवंपि सर्वभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मितं च सर्वलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं ऊर्ध्वं अधोऽस तिर्यं च असंबाधं अवैरं असपत्तं तिष्ठं चरं निसिन्नो वा शयानो वा यावतस्स विगतमिद्धुम् एतं सतिं अदिठेय ब्रह्ममेतं विहारम् इदमाहुः दिठ्ठिं च अनुपगम्यशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनय्यगेधं न हि जातु गब्बसेयं पुनरेतीति। शांतीपदाची प्राप्ती इच्छिणाऱ्या कल्याण साधन निपुण मनुष्याने ही इच्छा करावी की त्याने योग्य सरळ अत्यंत सभ्य बनावे, त्यांची वाणी मधुर असावी व तो कोमल आणि निराभिमान असावा, तो संतुष्ट असावा, प्रामाणिक उपायांनी जीवन जगणारा असावा, तो उलाढाली करणारा नसावा आणि तो समाधानी शांत इंद्रिय प्रज्ञावान गंभीर व कुटुंबात अनासक्त असावा, त्यांचे हातून क्षुल्लकात क्षुल्लक देखील असे कृत्य न घडो की ज्याकरिता शुद्ध लोक त्याला दोष लावतील, सर्व प्राणी सुखी क्षमावान आनंदित राहावोत ही भावना त्याने नेहमी बाळगावी। भूचर अथवा जलचर, छोटे अथवा मोठे, मध्यम अथवा लहान, सूक्ष्म अथवा स्थूल असे सर्व प्राणी सुखाने राहोत, दृश्य अदृश्य, दूरस्थ अथवा जवळ, उत्पन्न झालेले किंवा उत्पन्न होणारे, जितके म्हणून प्राणी आहेत ते सर्व प्राणी मात्र सुखाने राहोत,
कोणीही दुसऱ्याला फसू नये, कोणीही दुसऱ्याचा अपमान करू नये. शत्रुत्वाच्या अथवा विरोधाच्या भावनेने कोणीही अशी इच्छा न बाळगो की दुसरे दुःखी होतील. आपल्या प्राणांची पर्वा न करता ज्याप्रमाणे आई आपल्या एकुलत्या एका मुलांचे रक्षण करते, त्याचप्रमाणे शांती पदाची इच्छा असणाऱ्या माणसाने प्राणी मात्राबद्दल निस्सीम प्रेमभाव बाळगावा. वर, खाली आणि मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी प्राणीमात्राबद्दल वैरहित आणि शत्रुत्वरहित मैत्री भावना बाळगावी. उभे असता, चालले असता, बसले असता, झोपले असता, जोपर्यंत जागे आहोत तोपर्यंत ही मैत्री भावना कायम ठेवावी. यालाच ब्रह्मविहार म्हणतात. असा शीलवान व सम्यक दृष्टीसंपन्न मनुष्य कोणत्याही मोह जाळात न पडता काम तृष्णेचा नाश करून दुःखातून मुक्त होतो. साधू साधू साधू.